हो राधिका ताई, त्या आईला सांगितलं काय माझ्याविषयी? मला ते पोरगी पसंत आहे म्हणून. तिच्या कानावर टाकायला का तू त्या गोष्ट? तू आहे तर म्हटलं कसंही माझ्या होऊन जाईल. नाही तर तर हिंमत काही होत नाही आईसोबत अशा गोष्टी करायची. आणि म्हणून तरी काय मी आईले आई म्हणून हे असे धंदे लावले काय म्हणून, त्या म्हणून पोरगी गिरगी पाहून राहिला काय म्हणून. आणि म्हटलं मला आईचं बेवस लागते, आई काय बोलून तर ताई तू आहे तर म्हणणं सांग आई, सांग ना आईले. तू तू म्हणशील ना तर आई म्हटलं ह्या गोष्टीवर विचार करून जराशी. तर हिंमत होणार नाही. तू आहे तर होऊन जाईल मग कसं बसं म्हणणं. अरे हो, मी विचार केला ना, विचार केला मी. पण हळू बोल, सध्या आप्पा आहे म्हटलं झोपलाय. आप्पा उठून जाईल नाही तर मी आईले वेळ पाहून बोलतो, सांगतो ना आईले. तू काही हे नको करू, काळजी नको करू. मी म्हटलं माया सासरी जायच्या अगोदर तू ही गोष्ट म्हटलं आईसोबत करूनच जाईल. काही काळजी नको करू, पण वेळ पाहून बोला लागते ना. आईचा मूडही चांगला राहायला पाहिजे, नाही तर मग आपण काही बोलून द्या, आईचा मूड चांगला नाही राहील, मग ते गोष्ट उलटीच होऊन जाईल. थांब, आईले येऊ दे. पण आई कुठे चालली गेली काय माहीत, किती वेळची घरात नाही आहे. पाहतो मी आईले. बरं आहे राधिका ताई, तू पाय पण नक्की बोल. मग तू चालली जाशील म्हटलं सासरी आणि मला सोडून देशील असंच. एक तर म्हटलं पोरीनी भेटून राहिल्या, कशी एक पोरगी पसंत आली तर मला होऊन जाईल म्हटलं. चांगली आहे पोरगी, चांगली आहे, घरचे चांगली आहे, सगळं काही चांगलं आहे म्हटलं. मला पसंत आहे आणि ते तिलाही मी पसंत आहे. अरे हो ना तर बोलतो ना, बोलतो. तू काळजी नको करू, मी आईसोबत बोलतो याविषयी. अरे हे तर राधिकाची आई होय ना. कुठे चालल्या ह्या? ताई कुठे चालल्या? या ना व. थैला गेला घेऊन कुठे चालल्या म्हटलं? काव चालू बाई, एवढ्यात तुम्ही दिसूनच नाही राहिल्या. कुठे चालल्या एवढ्या गडबडीत थैला गेला घेऊन? माय कुठंच नाही चालली होती मी जराशी गेली होती, सुषमाबाईच्या इकडे गेली होती. तर म्हटलं काल तिच्या इथून आंबे आणले होते की नाही, शाखा पडल्या होत्या म्हणते झाडाच्या, त्या आंबे वेचायला गेली होती तर तिनं आणल्या होत्या. तर म्हणे हे माईच्या राधिकाला आठवण येऊन राहिली होती, म्हणे आई म्हणे आंबे तर खातो म्हणे आपण, शाखा गिका भेटन म्हणे, त्या आणजो म्हणे कुठून. तर आणल्या होत्या. तर झोरा द्यायचा होता तिला झोराही दिला तिचा. आणि काय म्हणते तर जरा असं म्हटलं सामान आणायचं होतं, ते सामान घेऊन आली घरी, घरासाठी लागून राहिलं होतं. तर आता चालली होती बाई, लय वेळची गेली होती. आता राधिका वाट पाहून राहिली असन. अमाय बाई, राधिका आली काय? बाप्पा ते तर आली नाही इकडे. तिला आठवण गिठवून आली का बाप्पा, काकाची? माय बाई, किती दिवस झाले, किती दिवसाच्या नंतर आली ते. म्हणा अशी कशी हो बाई म्हणा. एक वेळा चक्करही नाही मारला तिनं. अहो बाई, आता काय सांगू, म्हटलं तिची तब्येत चांगली नव्हती म्हणून पाहुण्यांना आणून सोडलं. म्हणे जराशी म्हणे तिची तब्येत बरी होऊन जाते मग घेऊन जाईन म्हणे. तर आता तिच्या घरी कसं, तिच्या घरी नुसतं काम चालू राहते. त्याच्यात काही ते ध्यान घेऊन देत नाही स्वतःच्या इकडे, म्हणून आणून सोडलं होतं तिले. आता तिचं औषध पाणी केलं, बाहेर कुठे गेलीच नाही ना, ते तिचंच चालू होतं. आता दवाखान्यात जा आणि येऊ तर तिशी एक-दोन बाईले तर रस्त्यातच बोलणं झालं, पण घरी ते कोणाच्याच नाही गेली. तेच तर म्हटलं आपल्या ते तिकडची आहे नाही काय, तिच्या मैत्रिणीची आई, काय नाव आहे, शकुंतला बाई. तर म्हटलं ते आता किती बोलून राहिल्या होत्या तिले, म्हणे बाई येणवर राधिका चहा प्यासाठी. तर हो म्हणे जातो करून राहिली आणि गेलीच नाही. आता घेऊन जा लागन तिकडे. हो शालूबाई, आहे ना, तिकडे घेऊन जा तुम्ही. माझ्या घरी नाही आणत काय? तिच्या काकाला माहीत झालं ना, तर मग तिचे काका म्हणून आण म्हणून तिला बोलून म्हणून. किती दिवस झाले पोट्टीले पाहिलं नाही. का व शालूबाई, हाय की नाही काय तिले? नाही, सध्या अशी काही गोष्ट नाही आहे, सध्या नाही आहे. हो काय? पण आता तिच्या लग्नाला तर लय दिवस झाले व. आता 3-3.5 वर्ष होऊन राहिले, अजून काहीच नाही. आता देवाची मर्जी बाई. आता देव जेव्हा देईल तेव्हा घेईन, अशी गोष्ट आहे ते. आपल्या हाताचं काय आहे त्याच्यात? आणि कायले पाहिजे हो एवढ्या लवकर नाही पाहिजे. तिच्या घरी म्हटलं काही एवढं हे नव्हतं. आता सध्या पाहुणेले म्हटलं नोकरी गिकरी नव्हती, नोकरीवरूनही निघाले होते ते. आता भेटली म्हणते चांगली नोकरी, पण किती काही म्हटलं तरी पहिले आपलं सगळं स्टेबल करावं लागते ना, त्याच्यानंतरच फॅमिली प्लॅनिंग बनवावं लागते. तशानं होते काय? आणि म्हटलं तिची सासू काही कामाची नाही आहे, माझ्या राधिकाची, तुम्हाला तर माहीतच आहे. नुसती बसली राहते, काहीच होत नाही म्हटलं. आणि लेकरू बाहेर झालं तर मग माझ्या राधिकाचे किती वाखे होऊन जाईल. लेकरालाही सांभाळा, घरही सांभाळा. जराशी समजूतदार झाली आणि जरासं ताळजोड गिळजोड लावला तर मग होईन तरी चालते. सध्या नाही पाहिजे बाई एकदमच. बरं जाऊ द्या. आता काय देवाच्या पलीकडे थोडी नाही. मी काय म्हणतो शालूबाई, राधिकाला धाडा नवं. नाही तर असं करा, मीच येतो तुमच्यासोबत आणि तिला सोबतच घेऊन येतो. आणि रात्रीचा म्हटलं पाहुणचारच करतो तिले. तिच्या काकाला फोन लावतो म्हणून राधिका आली म्हणून. मला माहीतच नाही हो एवढ्या दिवसापासून तिची तब्येत खराब आहे म्हणून. आणि तुम्ही नाही दिसल्या मला, नाही तर तिला मी बोलावलंच असतं, मस्त पाहुणचार गिंचार केला असता तिचा. आणि पहिले म्हटलं कशी सुटू ये माझ्या घरी. येऊन बसे तर 1-2 कामं करे मस्त. गोष्टी गिष्टी करे, मस्त स्वभाव आहे बाप्पा पोरीचा. अशा पोरीनं आल्या ना तर किती असं वाटते का पोरी आल्या तर 2-4 दिवस आपल्या घरी राहिले पाहिजे. पण हे पोट्टी तर बाप्पा येतही नाही. आणि चला आता तिला आणतोच मी सोबतच आणतो तिला. चला बाप्पा चला, माझ्यासोबत चला तुम्ही. आणि काय म्हणते तर म्हणा तिले येते काय तर ते. आता तुमच्या बोलण्याच्या पलीकडे थोडी ना जाणार ते. चला तुम्ही.
हो हो थांबा, मला एवढं कुलूप लावू त्या घराले. हां येतोच मी. तसंही म्हटलं मी चहा पाणी झाली होती आणि बसली होती मी इथं आता. हो हो लावा ना, लावा कुलूप. राधिका, बाई राधिका. अरे रेश्मा काकू तुम्ही? नमस्कार काकू, नमस्कार. सदा सौभाग्यवती भव. का व राधिका, इतक्या दिवसाची आली म्हटलं तू? 8-15 दिवस झाले म्हणते, 15-20 दिवस. तर म्हटलं घराकडे आली नाही. तुझ्या काकाला किती आठवण येते तुझी. अहो काकू, मी तब्येत बरोबर नव्हती ना, त्याच्यानं म्हटलं मला कुठं जाणंच नाही झालं. आणि मी विचारच करून राहिली होती तशी. म्हटलं आता कसं, आता सासरेजाचे दिवस लवकर लवकर जवळ येऊन राहिले, तर म्हटलं सगळेच इकडे जाऊन येतो म्हटलं थोडा थोडा वेळ, असा विचारच करून राहिली होती. तर पहा बरं तुम्ही येऊन गेल्या. काकाची तब्येत कशी आहे? तर काकाची तब्येत बरोबर आहे? हो हो चांगली आहे ना, चांगली आहे. तू काकाची तब्येत चांगली आहे, माझी तब्येत चांगली आहे. आणि तू स्वतःची काळजी घे ना. का बाप्पा सासरी गेली तर बस सासऱ्याच्या लोकांचंच करतं सगळं काही. स्वतःवर जराशी ध्यान दे. पाय बरं कशी होऊन गेली यकारामाची. काही फिकरच नाही बाप्पा तुला तर स्वतःची. नाही व काकू, असं कसं काही नाही आहे. आता ते चालतच राहते तेवढं. बाई हे मी थोडंसं सामान आणलं होतं दुकानातून, ठेवून येतो मी. बोला तुम्ही दोघी जणी. हो आई. बसा ना काकू, बसा ना. हो हो काकू तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करून आणतो. अरे नाही नाही राधिका, चहा घ्या काहीच नाही पाहिजे म्हटलं. मी चहाही पेली, पाणीही पेली म्हटलं. आता बसली होती मी तशी अंगणात, तर तुझी आई दिसली मला जाताना. तर सहजच विचारलं म्या, म्हटलं थैला गेला घेऊन कुठं चालल्या बाप्पा म्हटलं ह्या शालूबाई. तर त्यानं सांगितलं म्हणे राधिका आली म्हणे. तर म्या म्हटलं हे एवढ्या दिवसापासून आली राधिका म्हटलं, घराकडे नाही आली. तुझ्या काकाला माहीत झालं ना, तर तू काका म्हटलं तू यावर रागवणच म्हणे, एक चक्करही नाही मारला म्हणून घराकडे म्हणून. अहो काकू, तुम्हाला सांगितलं ना म्या, मी तब्येतच बरोबर नव्हती. नाही तर मी आल्याशिवाय राहतो काय? याच्या अगोदर आली होती तुम्ही आली नव्हती का तुमच्या इथं? म्हटलं मलाही आठवण येते तुमची. आता काय करू, आता घरदाराचे पाहा लागते ना. आणि काय म्हणते, तर आता एवढ्या दिवसासाठी मी पहिल्यांदाच आली. याच्या अगोदरही आली होती म्हटलं, तर माझ्या पाहुण्यांना 4-5 दिवसातच घेऊन चालले गेले होते. आता आली मी फुरसतनं. ते तब्येत खराब होती म्हणून सोडलं एवढ्या दिवस. नाही तर एवढ्या दिवस राहू देते काय घरचे लोक? घरी आफत जाते ना मग काम करणाऱ्याची. हो हो बाई, हे तर बरोबर बोलून राहिली तू. मी काय म्हणतो राधिका, म्हणतो आता तू चल माझ्यासोबतच. सोबतच चल आणि मस्त जेवण घेऊन करून येजो घरून. त्या काकाला मी फोन लावतो म्हणून, राधिकाचा पाहुणचार करावा लागते म्हणून संध्याकाळी. आता तुम्ही आणा म्हणून तिकडून आंबे गिंबे आणा म्हणून, मस्त आमरस करू म्हणून. नाही ना हो काकू, कशाला त्रास घेता तुम्ही? राहू द्या ना. राहू द्या. पाहुणचार घेऊन चार नाही पाहिजे. मी ना तशी शिन तुमच्या घरी. हे पाय, हे अशी करतो तू. तू नाही की आपलं समजतच नाही ना आम्हाला. तुझ्या काकाचा जीव म्हटलं किती दळला राहते तू यात, आणि तू अशी करतं. बरं बरं बाप्पा, हो येतो ना मी. पण बसा ना थोडा वेळ तर बसा. येतो मग मी तुमच्यासोबतच येतो. मी आईला सांगतो आणि येतो तुमच्यासोबत. आई गेले काही नाही सांगा लागत. आईला सांगितलं रस्त्यानं, विचारलं मी म्हटलं संध्याकाळी तिला पाहुणचार देतो म्हटलं मी, आणि घेऊन जातो म्हटलं तिला घराकडे म्हटलं. आणि तुझ्या काकाला फोन लावतो मी. तुझ्या काका तर लय खुश होऊन जाईल. तशी म्हटलं अंधून मंधून तू आठवण येतेच तिले. राधिका आली नाही का, राधिका आली नाही का विचारते म्हटलं मला. पण मला खरंच माहीत नाही तू एवढ्या दिवसाची इथं आहे म्हणून, आणि तुझी तब्येतही बरोबर नाही आहे म्हणून. नाही तर मी आली नसती काय, तुझ्या काकाला घेऊन आली असती म्हटलं भेटासाठी. आता पाय कर बरं, तू काय करतो तर चल माझ्यासोबत आता. मस्त आपण स्वयंपाक गिंपाक करू. ते मस्त पाहुणचार करतो मी. आणि अजून पाहतो ते मी विचार करून राहिली होती, असंच बोलले मी सहजच. मी लावतो त्या काकाला फोन. ह्या माणसानं तर मला मॅट करून सोडून टाकलं. साऱ्या गावाला सिलेंडर भेटून राहिले, यायला सिलेंडरनी भेटून राहिलं म्हणते. मला नुसतं चुलीवर स्वयंपाक करायला लावून राहिले. त्या धुराधुरानं म्हटलं माझ्या अदमुसा दम होऊन राहिला. किती धूर निघते त्या चुलीतून. आणि धूर तर जाऊ द्या, त्याचे जे भांडे होते ना काळे ते घासायला किती नेट लागते. गॅसवरचे भांडे राहिले तर सप घासणं होऊन जाते. आणि त्या चुलीवरचे भांडे बाप्पा काय होऊन राहिले. घासून नाही राहिले ते. निघून नाही राहिले बाप्पा मायाकून. काय हे चुलीत गेले बाप्पा भांडे घासू थकून गेली मी. एक तर म्हटलं पाणी नाही ना काही नाही. पाणी म्हणते ते मालकीन म्हणून राहिली का पाणी नाही देत म्हणते आता. पाणी नाही म्हणते जास्त म्हणते वापरासाठी म्हणते. आता पाणी कुठून आणू मी? कुठं जाऊ आता पाण्यासाठी? भलता विचार येऊन गेला बाप्पा मला तर. बाप्पा काय होय बाई हे? काय होय बाई? पंचफुलाची सून काय होय हे? काकू काही नाही. का बाई, मी तुला कालच सांगितलं होतं का अंगण गिगण झाडून घेजो. जप्त म्हटलं तू चुलीवर स्वयंपाक करून राहिली, आणि त्याच्यात म्हटलं हे साडं काळा धुरानं होऊन गेलं. आणि कामही बोलतो गिद्दाड दिसून राहिलं तुझं. इथं कचरा तिथं कचरा. हे भांडे काय होय? हे भांडे पडले. काकू घासतो भांडे. बस तेवढेच राहिले. नाही बाई, काय म्हणून राहिली तू? घासतो किती वेळ झाला म्हटलं मी इथून चक्रा मारून राहिली. हे भांडे मला तसेच दिसून राहिले, आणि तू उभीच दिसून राहिली. म्हटलं साऱ्या माशा लागून राहिल्या. एक तर म्हटलं मी भाडे करू ठेवत नसतो माझ्या घरी.
मच्छी खोली ते बंद असली ना तिथे मला परवडते, पण मला कोणाची वापर चांगली राहते, कोणाची वापर नाही राहत, त्या कारणानं मी कोणाला घरात घुसवतच नाही. पण ते कसं झालं या रुपयाच्या विषयी, कारण की रुपया आणि मैची पोरगी एका शाळेत शिकले आहे की नाही, आणि तो घुमून राहिला होता रूमसाठी. त्याच्यानं मन हे झालं का जाऊ दे बा, पोरगं घुमून राहिलं, आता काय एवढ्या उन्हातानात काय खोल्या भेटन, म्हणून ते खोली होती पडली म्हणून मी देऊन दिली तुम्हाला. पण काय होईल गिदाडेपणा. म्हटलं तिकडे म्हटलं लॅट्रिनमध्ये पाणी नाही टाकलं, काही नाही टाकलं, त्या बाथरूममध्ये घणाना, इकडे आली तर इकडे भांडी पडले आहे. हे असं चालणार नाही बी. माहीत मला आवडत नाही असं घणानं काम. म्हटलं साफसफाई पाहिजे. साफसफाई राहिली घरात तर लक्ष्मी नांदते, आणि तुम्ही अशा कराल तर कसं होईन बाप्पा. आणि आज रुपया तर दिसला नाही सकाळपासून, रुपया नाही वाटते घरात आहे ना. नाही ना, ते काम शोधासाठी गेले ते येतच असं. पण बाई मला नाही काय हे असं काम पटत नाही. मी सांगून देतो आता. आणि जर तुम्हाला नाही काय माझ्या घरात राहायचं असेल ना तर जराशी म्हटलं सफाई ठेवा लागन. सफाई ठेवा लागन. आणि बाकीचे हे जे कपडे मपडे आहे ना हे मी उचलून घेतो. हे म्हणा बिनकामीच कपडे टांगले होते इथं, हे तुमचे नाही आहे. पण बाकीचा जो ह्या घणा नाही ह्या तुला साफ करा लागन. आणि जराशी वापरच्या जागी म्हटलं जरासा कचरा गिचरा साफ कर. का मी माझ्या घरचं काम सोडून इकडे येऊ काय आता तुमच्या इकडे. एक तर म्हटलं मला पाहिलं ना तर मला चांगलं नाही वाटत. मग मन असं करते का घ्या झाडून घ्या असं कोणाला बोलल्यापेक्षा. पण मी 4-5 दिवस झाले म्हटलं मी ध्यान देऊन राहिली, पण बाई तुझ्या हातात नाही काय काही, मला एवढं काही वाटलं नाही. आता रूममधूनही जाऊन आली मी तुया. तिथेही म्हटलं तो चूल पडली, तिकडे चुलीची राख पडली, भांडे कसे पडले. तिथेही म्हटलं कयकले भांडे ठेवले आहे. ते रूमही कशी दिसून राहिली, चांगली चकचक दिली होती तुम्हाला सारवून गिरून. पण आता असं वाटून राहिलं का एखाद्या खंडेर. पाय बाई रुपयाला सांगजो जरा असं म्हणा वापर चांगली करा दोघीची. नाही तर मग मला विचार करा लागन. नाही तर मग पाया दुसऱ्या इकडे तुमचं काय आहे तर तालजोड. नाही का करतो. काय गयाटी आहे बाप्पा पंचफुलाबाईची सून. असं वाटलं होतं का जाऊ दे बा गावातलं पोरगं इकडे तिकडे हिंडून राहिलं, कोणी खोलीने देऊन राहिलं तर जाऊ दे माय ओळखी पाडकीचं आहे तर देऊन दिली बाप्पा माय खातीर. का मला मया आली त्याची भिरून राहिला होता भीर इकडे तिकडे. पण काय होय बाप्पा बायको हे 4-5 दिवस होऊन राहिले म्हटलं घरात येऊन, आणि नुसता अवदासा भरून गेली माझ्या घरात. तर माझ्या घराला तर जसं म्हटलं उकंडा बनवून ठेवून दिला. इकडे भांडे पडले, तिकडे कपडे लटकवले, तिकडे म्हटलं तिच्या रूममध्ये गेली तर तिकडे पूर्ण राख खड इकडे तिकडे पडली. भांडे उताने पडले बाप्पा. काय होय हे बोलायला चांगलं नाही वाटत आपल्याला. आपण म्हातारं सुतारं असून म्हटलं आपलं घर चकचक दिसते. जसं काही तेल पडलं तर उचलून घ्या सरकीनी, एवढं चकचक. हे बाप्पा काय होय हे काय गिदाडपणा घरात. मी पैन आणि मग म्हणा पहा बाप्पा म्हणून तुमचं म्हणा मला अशी वापर पटतच नाही. संडास बाथरूम तेवढं भरून ठेवलं म्हटलं लेकरासारखं. एवढी अक्कल नाही आहे काय. अक्कल राहिले का बस खाणं होते आणि झोपणं होते. जेव्हा पाहिलं तेव्हा मोबाईल दिसते बाप्पा. ह्या रुपयाच्या बायकोच्या हातात बाकी काहीच नाही. आणि त्या दिवशी म्हटलं घराने करून राहिली होती सासूचे आणि सासऱ्याचे. हाकललं म्हणे आम्हाला म्हणे घरातून म्हणे हे अशी करे असेल ना. हाकलं नाही तर काय करण बाप्पा, एवढी अवदास असून घरात ठेवून काय करणार आहे. आपण तर बिचारे त्या पंचफुला बैलच बोलो. पहिली चालली गेली होती म्हटलं हे गाव सोडून कोणाला न सांगता. लग्न झालं होतं तेव्हा तर तेलच म्हणू का तुमचीच काही चुकी असन बा, पोराचीच काही चुकी असन. पण बाप्पा काय होय हे सून हिचीच चुकी दिसून राहिली मला तर. फालतूच त्या बैल एवढे बोलले म्हटलं लोक. का सुनीले चांगलं वागवलं नसन केलं तसं नसन केलं. आता त्याच्याजवळ एवढा पैसा दिला आहे असं वाटते का असन बा पैशाचं येईल माझ म्हणून सुनेसोबत चांगल्याने वागून राहिले असन. पण पहा बरं एका रंगाची सून भेटली बाप्पा. तेच म्हणते ना ज्याले खाले जात आहे तिथं खाले राहत नाही, आणि ज्याले नाही आहे तिथं भरपूर राहते. तर तिथं म्हटलं येले राहायचा सवाद नाही येत. पाहतो ना मी आता पहिले तर त्या पोरीला सांगितलं का रुपयाच्या कानावर गोष्ट टाक म्हणून, पण त्याच्याकडून काही होत नाही वाटते. बायको हँडल नाही होत त्याच्याकडून, म्हणून तर त्याचे असे वाक्य होऊन राहिले. आता नाही सांगून दिला. आता पाहतो ना 1-2 दिवस हे घर सुधारते का नाही सुधरत. नाही सुधरत तर पाय बनन माई. ते उचल म्हणून सामान काय आहे तर पाय म्हणून दुसरी खोली म्हणून. असा गिदाडपणा मला घरात जमतच नाही बाप्पा. एवढ्या गिदाड्यात मी राहतही नाही आणि मला जमतही नाही. आणि मला एवढी काही गरज आहे नाही भाडे करूची. नाही राहिलं बाय इथं भाडे करू तर चालते मला. मी खोली म्हटलं मी बंद करून ठेवन, पण हे अशी नाही पाय पिपचे पप्पा मला. उदाशी लोक माझ्या घरात कसे लोक आहे बाप्पा. जरासं म्हटलं भाड्यानं खोली दिली का इथं नका ठेवू तिथं नका ठेवू. हे असं काऊन केलं तसं काऊन केलं म्हणलेच बाप्पा. सकाळपासून म्हटलं ते पोरगी आली होती तिने सांगितलं मला हे असं पडलाय तसं पडलाय. आता राहतच असते घरात नाही राहीन तर काय बाहेर राहीन काय. म्हणजे काय गरज पडली बाप्पा. संडास बाथरूम यू पाहते, खोली यू पाहते. काही गरज आहे का पाहायची. देऊन दिलं ना आता किरायानं आम्हाला रूम आम्ही पाहत बसून त्याचं काय करायचं आहे काय नाही तर भलतेच दिसते. अशी राहते का बाप्पा घर मालक. राहू द्या जरासं चैनीनं. तर असं काऊन ठेवलं तसं काऊन ठेवलं भलतेच दिसते मला धवसा देऊन राहिले पहा म्हणून तुमचं.
मी आता फालतूच माझं तोंड खराब करते. आता मी बोलली असती, पण काय करू आता, मजबुरी आहे ना मग. इथं नाही राहीन तर कुठं जाईन मग. आणि तेही गेले म्हटलं सकाळपासून काम पाहासाठी, तर तेही नाही आले. येऊ दे ना, तेले म्हणतो ना, काय होय म्हणा, कोणाचं घर पाहिलं म्हणून तसे मोठे म्हणून राहिले होते. माझ्या मैत्रिणीचंच घर होय आणि ओळखीच्याच काकू होय, घरोबाचा आहे हे असे बाप्पा. मार बोलून राहिले, असं कोण ठेवलं आणि तसं कोण ठेवलं. अरे ह्याच तर होईना ते लक्ष्मीबाई. हा लक्ष्मीबाई बाई, ह्या याचीच तर घरी राहून राहिला वाटते रुपया. तिला आवाजच देतो मी. लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू. कोण होय हो माय, आवाज देऊन राहिला मला मागून. काय झालं हो पार्वती, काय हाका मारून राहिली मला तिथून इथं बोलवलं, आणि तूच तिथं येऊन गेली असती तर. मला दुधाले जायचं आहे. म्हटलं दूध घेतो म्हटलं आणि घराकडे जातो म्हटलं. म्हशी धुणं चालू होसन, पाहून येतो म्हटलं धुणं घेणं चालू आहे काय तर. पटकीने आणून देतो म्हटलं, मग मोकळी होऊन जातो मी. दूध गीत आणलं का? अहो नाही, मला जरासं ना काम होतं म्हटलं. मला असं माहीत पडलं का तुमच्या इथं त्यानी काय पंचफुलाबाई त्याचं पोरगण सून आले म्हणून भाड्यानं राहासाठी, तर मी त्याच्याविषयीच विचारून राहिली होती तुम्हाला. हो माय, आले ना, आले माझ्या घरीच आहे. अहो मी तिकडे गेली होती की नाही, तर पंचफुलाबाई विचारे म्हणे कसं काय आहे तर पाय म्हणे जराशी म्हणे. आता म्हटलं मी कशी एकाएकी येऊ, कारण की रुपयाला माहीत आहे ना मी तिथं जातो म्हणून. रुपया म्हणून काकांना डोळ्या घ्यायला चालल्या का भाई काकू. एक तर म्हणून मी वेगळं राहून राहिलो म्हणून, आणि ह्या का मायावर चौकशी करून राहिल्या काय म्हणून मला काही येणं चांगलं नाही वाटून राहिलं होतं. पण कसं मायचा जीव आहे किती की म्हटलं तरी. आता रागानं म्हणून तर दिलं ते ना, निघा म्हणून घराच्या बाहेर. पण मायचा जीव दबते काय, मला म्हणून राहिल्या होत्या त्या. म्हणे पाहून तर ये म्हणे कशा काय राहून राहिले म्हणे, कसे काय करून राहिले तर म्हणे. म्हणून तुम्हाला असं सहजच विचारलं मी. तुमच्या इथं आहे ना भाड्यानं ते दोघंही जण? हाव माय, कोणत्या याच्यात ठेवलं त्याला आणि कोणत्या याच्यात नाही पप्पा. मी तर गलतीच झाली असं वाटून राहिलं का भलती मोठ्या गलतीत सापडली मी त्याला ठेवलं तर. माय काऊन अशा म्हणून राहिला तुम्ही? काऊन अशा म्हणून राहिला, काऊन काय झालं काय? आम्हा काय विचारता आता म्हटलं. आता त्याला येऊन म्हटलं 5-6 दिवस होऊन राहिले माझ्या घरी. 5-7 दिवस झाले, जास्तही नाही झाले. तर म्हटलं काय घोणानी आहे बाप्पा पंचफुलाबाईची सून, आणि काय गिद्दाडी आहे. जिकडे तिकडे म्हटलं नुसतं गिदाडा पडला राहते. उचलतही नाही तर झाडतही नाही ना, काही नाही. आता माझ्या पोरीच्या यानं ठेवायला लावलं म्या. माझी पोरगी म्हणे जाऊ देवा आई म्हणे, घुमून राहिला म्हणे इकडे तिकडे म्हणे तो रुपया म्हणे. ठेवून घ्या आई म्हणे त्याला म्हणे, आपल्या इच्छी खोली पडली तर म्हणे खाली. तर म्या कसं बाई जाऊ दे म्हटलं, माझ्या मनात राम येऊन गेला त्याच्याविषयी. म्हटलं मायबापानं हाकललं बाई म्हटलं. मला तर असं वाटते का मायबापाचीच चुकी आहे, असं कसं हाकलून दिलं बाई. पोरीले म्हणतो सुनीले आणि पोराले. तर काय विचारतं बाप्पा, ते माझ्या घरी आली बाई त्याची सून. पहिले तर 2-3 दिवस स्वयंपाकच नाही केला वाटते. हॉटेलातूनच आणून राहिला होता पन्न्या भरू भरू. हो काय हो, खरंच काय हो, हॉटेलातून आणून राहिलं होतं जेवण त्याच्यासाठी. आणि नाही तर काय बाई. आणि मग बाई काय म्हणते तर चूल पेटवली. सिलेंडरसाठी फिरला तो, पण त्याला काही सिलेंडर भेटलं नाही. आणि कनेक्शन म्हणे चालू झाले म्हणे, 21 दिवस लागते म्हणे नवीन कनेक्शनले म्हणे. आता तशी म्हटलं सिलेंडरची पंचायतच झाली की नाही. त्याच्यानं त्याला काही सिलेंडर भेटलं नाही. त्यानं शिगडी आणून ठेवली, पण सिलेंडर नाही आहे त्याच्या इथं. त्याच्यानं त्याच्या बायकोने केला चुलीवर स्वयंपाक 2 दिवसापासून. तर काय काळं घर करून ठेवून दिलं. आता ते काढं तर होणारच आहे म्हणा, दूर निघून राहिला तर चुलीतून. पण म्हटलं ते भांडे भांडे कुठे पडले, आणि ते इकडे गिलास कुठं पडला, आणि ते कपडे कुठं लटकले म्हटलं. इथपर्यंत का फक्त हागून राहिले निघून राहिले. ते संडास बाथरूमही घासून राहिले म्हटलं ते. माय बाई, एवढी गोयाटी आहे का पंचफुलाबाईची सून? वाटत तर नाही. अंगाला तर मस्त राहते टिपटाप. एवढुले कपडे घालून घेते आणि मार इकडे तिकडे करत राहते. हो का हो बाई, माय. म्हणूनच पप्पा, म्हणूनच मी निभली ते. म्हणूनच मी निभली सासू सासऱ्यासोबत. ऐदी असन ना, अवलाल असन ना, असं राहते. मायबापानं म्हटलं चांगलं शिक्षण देऊन पोरीबारीले मोठं करा, नाही तर भल्ली बेकार आपत होते म्हटलं. पहा बरं आता. हो काय हो, मला तर विश्वासच नाही होऊन राहिला बाप्पा तुमच्या गोष्टीवर. आपण आता तुम्ही सांगून राहिला तर खरंच असेल ना गोष्ट, असं ना तशी. असंच काय म्हणतो बिचारे आहेच. मी तर पाहतो बाप्पा, 1-2 दिवस पाहतो. जर सुधारली तर ठीक. आजही तिला म्हटलं माझ्या घरात म्हटलं असं घरानं काम चालत नाही बाप्पा, एवढं गिदाडं काम. उकंडा बनवून ठेवून दिला जसं काही माझ्या घराले. तिला म्हणून दिलं म्हटलं मला साफसफाई पाहिजे म्हटलं. जर की तेली केली ना तिनं तर राहू देईन बाप्पा त्याले. नाही तर म्हटलं त्याला म्हणून का पहा तुमचा बंदोबस्त पहा म्हणून दुसऱ्या ठिकाणी. माझ्या घरी तर मी काही ठेवत बाप्पा त्याले. मला पटतच नाही असं. मला तर म्हटलं अन्नाचा घास नाही चालला माझ्या गळ्याच्या खाली. मग म्हणतो असं करते का तिचं गिदाडं काम मीच धुवून धाय करून ठेवून देतो. एवढं बेकार वाटतं म्हटलं मला असं घनानं काम पडलं राहिलं तर. जाऊ दे बाप्पा, काय बोलत बसावं आपण काही जास्तीच्या गोष्टी करत नाही. आपल्याला पटलं तर ठेवण. 2 दिवस दिला मी तिला टाईम. म्हटलं सुधारव म्हटलं बाप्पा तुझ्या सवयीले म्हटलं. आणि जर का नाही सुधारली ना तर मग रुपयाले बोलवण आणि म्हणन काय म्हणून बाबू म्हणून तुझ्या दुसरीकडे म्हणून काहीतरी तालजोड म्हणून माझ्या घरात तुझ्या निभावणी होत म्हणून. आणि त्यानं अडवास पैसे दिले की नाही मला किरायाचे. मला म्हणून तू 5-7 दिवसाचे पैसे नको देऊ म्हणून. असं समज का फ्रीमध्येच राहिलो मी. ते पैसे घे म्हणून आणि जाय म्हणून बाबू म्हणून माझ्या घरातून. त्या बायकोले म्हणून दुरून हात जोडतो म्हणून मी. आणि आपण काही बोललं की नाही तर आपल्या तोंडाले नाही काय एकदम
गरीब सारखी पाहते आणि आपण पलटलो ना तर हे तोंड फुगवते आणि तोंडात बडबड करते पप्पा काय करते आणि काय नाही. तर मला नाही का त्याची बायको जास्तच म्हटलं आजात दिसते, जास्तच आजात दिसते. म्हणून तर अशी फिरून राहिली. हा एवढा सगळं काही पैसा दिला आहे म्हटलं, त्या पोराले फिरून राहिली, त्याची वाखी करून राहिली आणि स्वतःची करून राहिली. एवढे चांगले सासू सासरे राहिल्यावर. आणि पाय ना भाई आता तो पोरग म्हणते सकाळपासून कामावर गेलो म्हणते. कोणत्या कामावर गेलो, कोणत्या कामावर नाही का काम शोधायला गेलं तर अजूनपर्यंत आलं नाही बाप्पा. स्वयंपाक केला होता का नाही केला होता काय माहीत. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते. मी तर पाहतो पप्पा 2 दिवसाची वाट. जाऊ दे आता पार्वती, नंतर भेटन मी. नंतर बोलन सविस्तर. मला नाही का दूध आणायचं आहे, दूध विकून जाईन मग उकड्यावाले घेऊन चालले जाते, मग आपल्याला दूध काही भेटत नाही. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. तर पहा मंडळी, असा होता आजचा एपिसोड. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. पण निरोप याच्या अगोदर सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. चला तर मग त्यांचे सगळ्यांचे नाव घेऊन घेऊ आपण. चित्राताई जावरकर, शुभदाताई गोठणकर, दीपिकाताई भावसार, प्राचीताई मुडे संभाजीनगर, अभि विक्रम पाटील, दियाताई मेश्राम, रत्नमालाताई तिरुलकर, रंजनाताई इंगोले, कल्पनाताई मांडले, सुनंदाताई नागरारे, रश्मिताई दडवी, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, लताताई गोरे, दीपिकाताई भावसार, गिरीश बोडखे, रेखाताई मोहाडीकर वाशी, चंदाताई खापरे बदलापूर, पूनमताई खिवानसरा नाशिक, भारतीताई वाघमारे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, शीलाताई पाटील, लताताई चौधरी, प्रियंकाताई वानखडे फॅक्ट रायडर, मनीषाताई फोनके. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.